सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे। कलियुगात संसार सागर तरून जाण्यासाठी हा महामंत्र श्री गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे। श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती ह्यांच्या श्री गुरुगीतार्थेश्वरी ह्या विवेचनाच्या आधारे आपण जाणून घेत आहोत। आजचा श्लोक आहे 111 प्रेमयोग। ब्रह्मस्तंभपर्यन्तं परमात्मस्वरूपकं स्थावरं जंगमं चैव प्रणमामि जगन्मयम्। ब्रह्मदेवापासून तो तृणवत जीवापर्यंत परमात्म स्वरूपी स्थावर व जंगम, स्थिर व चल चराचर रूप जगन्मयाला, जगद्रूप गुरुला मी नमन करतो। वरील श्लोकातून गुरुकृपा, गुरुकृपा प्रसाद, गुरुमार्ग ही साक्षात्काराची साधने व एकमेव मार्ग उपाय सांगितल्याने ह्या श्लोकात पुन्हा गुरु हा कसा विश्वरूप आहे, सर्व चराचर सृष्टीला व्यापून आहे, ब्रह्मदेवापासून तो मुंगीपर्यंत सर्वाभूती आहे, कोठे व केव्हा नाही असे नाही, हे सांगण्याची जरूर पडली। जगाला टाळू नये, कंटाळू तर मुळीच नये, उलट जगाला कवटाळता येईल इतके प्रेम साधकाच्या हृदयातून प्रवाहित होऊन त्यात जग बुडले पाहिजे। ही गोष्ट साध्य होण्यास गुरुचे खरे ज्ञान हवे। गुरु हा जगत रूपाने विस्तार पावून आहे। व्यक्तीचा जसा देह तसे जग हे गुरुचा देह होय। खरा गुरुभक्ती योग म्हणजे अवघे विश्वची माझे घर, अवघाची संसार सुखाचा करीन, वसुधैव कुटुंबकम वृत्ती होणे होय। कारण गुरु व जग दोन नव्हेत। गुरुपर्यंत पोहोचायचे तर जगाचे जीवन जगतच, जगाबरोबर जावेच लागेल। जगाकडे पाठ फिरवून, जगाची घृणा वाटून, जगाला कंटाळून गुरुभक्ती साध्य होणार नाही। गुरुभक्ती म्हणजे एका व्यक्तीची प्रीती नव्हे। गुरु सर्वांच्यात आहे, चराचर व्यापून आहे। झाडे झुडे, पशु पक्षी, मनुष्य प्राणी जे जे मिळून बाह्य जग होते त्यात गुरुरूप बघता येऊन सर्व जगावर प्रीती करणे म्हणजे खरी गुरुभक्ती। जगाच्या सर्व घडामोडीत गुरुचा हात बघणे म्हणजे गुरुचा हात धरणे। जगापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करणे म्हणजे हारातील दोऱ्यापासून देठ तुटून वेगळे होणाऱ्या फुलाप्रमाणे गुरुप्रेमसूत्रापासून विलग होणे होय। गुरुप्रेमाच्या एका सुवर्ण धाग्यात सारे जग जीव ओवलेले गोवलेले आहेत। सर्व जगावर व सर्वांवर प्रेम करणे म्हणजे गुरुला प्रेमरस्सीने आपल्यापर्यंत खेचणेच होय। जगद्रूप जगन्मयी गुरुला नमन करण्याने हे साध्य होते। ज्ञानी भक्ती परमप्रीती हा श्लोक शिकवतो। सद्गुरुनाथ महाराज की जय।